In my experience, I met anyone like him. It's hard to get someone like him. May I only pray, may his soul rest in peace. He was a legend. There was an era. It was the end of an era for me. Ma'am, his life has served as an example for many, in fact. Some lessons that had an impact on your life and you have also implemented in your life, you have followed it, you do it even today. If you could share some 2 or 3 points about it. Number one, like, like person of integrity. Integrity was so important and extremely simple. You know, I said, when I cannot do, I will never lie. I said, I can't do. Let us have it. Shuddha jeeb, tongue is very important. And he was like that. Second thing is he has enormous patience, I have seen him. And I think a little bit of that has rubbed on me, that I have quite a lot of patience. Third one is live simple way, straight way. Why do all these other things, Life is short, live simple way, care for others, do your work well. Are they not enough in life? And that because of that, I'm in this position today. I learned philanthropy in House of Tatas only. And particularly, he was very generous. Anything, with work in the Tata Trust, if we feel and if I talk to him, he would really consider those things. I really miss someone like a pole star, like a nakshatra, a star, Dhruva nakshatra, I feel. How one should live. We miss him a lot. And particularly, I feel this is my personal loss. I consider that way. I grew up with Tata Company. I learned from them. I kept him as like a JRD as a role model, and Ratan Tata ji as a model, in a role model in life. I feel now vacuum in my personal life. नहीं रहे आज के दिन आपके शब्द क्या है? रतन टाटा के मृत्यु के बाद, वार्ता सुनने के बाद मुझे बहुत दुख हुआ. घर में एक बड़ी हस्ती होते हैं, उनके मार्गदर्शन में हम चलते हैं. वो ध्रुव नक्षत्र जैसे होते हैं, ऐसे मुझे लगता था मैं कभी कभी उनके बारे में सोचती हूँ. मैं उनके कंपनी में काम किया, मेरा करियर उधर ही शुरू हुआ. मैं उनको 94 में लगता है मैं एक बार मिली थी, पहली बार वो जाके उनके ऑफिस में मिली थी. और मुझे वो सुधा ऐसे संबोधित करते थे, क्योंकि मैं सुधा कुलकर्णी ऐसे ज्वाइन हुआ और सुधा मूर्ति के नाम से बाहर आ गई. मुझे कभी भी सुधा बोलते थे. वो मुझे बताया कि आपको क्या चाहिए टाटा कंपनी से. हमने बताया, वो पूछा हमें आपको क्या चाहिए. हमने बताया मुझे जमशेद जी और JRD का तस्वीर चाहिए. वो तुरंत हमारे ऑफिस को भेज दिया है. अभी भी मेरे ऑफिस में वो दोनों तस्वीरें हैं. और मैं हुबली, एक छोटा शहर है, उधर से मैं आई थी. हमारे कॉलेज में, मैं एक कॉलेज में पढ़ती थी, BBB कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. हमारे कॉलेज में सब लोग बोलते थे आपको टाटा को आप मिले, हम कभी मिलेंगे. मैं बोलती थी मैं कोशिश करूँगी. उनके पास जाके मैं एक बात बोल लिया, सर हमारे गांव में आपका दर्शन के लिए बहुत लोग इंतज़ार कर रहे हैं. हमारा गांव तो मुंबई नहीं है, और ये तो आप बहुत बिजी हस्ती है, आपको टाइम नहीं मिलेगा, लेकिन लोग को आपका दर्शन के बहुत इंतज़ार है. तुरंत वो एग्री हुए और हुबली आ गए. हमारे कॉलेज में एक दिन सब छात्रों से बातचीत किया. मुझे आश्चर्य लगता है, इतने बिजी आदमी, एक आम आदमी लाइक मी वो देर एम्प्लॉई, हमने कोशिश किया और वो आ गए. उनका दिल बहुत बड़ा था और उनका रूप सुंदर था, उनका दिल भी उतना ही बहुत सुंदर था. वो ट्रू टाटा थे. कंपैशन में लोगों के बारे में मदद करने के लिए, लोगों के बारे में सोचने के लिए, और बहुत क्लीन उनके माइंड था. ऐसे लोग मिलना बहुत मुश्किल है. मेरे ये इतना सालों के प्रयाण में मैं उनको एक ही ऐसे व्यक्ति को देखा है. उनका बुद्धि और जीभ और हृदय ऑल तीन एक ही था.
क्या सोचते हैं, क्या बोलते हैं, क्या हृदय में है, वो सब हाथ में है। एक पर्शियन वर्ड है, और बॉम्बे हाउस में लिखा है, गुड थिंकिंग, गुड टंग, गुड हार्ट एंड गुड हैंड्स। उसके बारे में ऑल 4 एक ही लाइन में थे। क्या सोचते थे वो करते थे, क्या बोलते थे वो करते थे, क्या हृदय में था वही करते थे, वो चारों अलग नहीं था। ऐसे लोग आजकल मिलना बहुत मुश्किल है। उनके निधन से बहुत अपार नष्ट हमारा देश को, इंडस्ट्री को और वैयक्तिक मेरे लिए भी हुआ है। मैं भगवान से यही प्रार्थना करती हूँ, उनके आत्मा को शांति दे। वो ज़रूर स्वर्ग में है, उधर वो सबको हमको आशीर्वाद दे, उधर से मैं बोलती हूँ। धन्यवाद। सुधा मूर्ती यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली। रतन टाटा यांच्या जाण्यानं देशाचं, जगाचं नुकसान तर झालेलंच आहे, मात्र माझंही वैयक्तिक नुकसान झालं असल्याचं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे। आणि सध्या ही दृश्य आपण पाहतोय, रतन टाटा यांचं पार्थिव NCPA इथे आणण्यात आलेलं आहे आणि आता त्यांच्या अंत्यदर्शनाला सुरुवात झाली आहे। आजचा दिवस हा सर्वांसाठी, आमच्या सर्व कामगार बांधवच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हा अतिशय दुःखित दिवस आहे। काल रात्री 2-3 दिवसापासूनच साहेबांची तब्येत थोडीशी खराब होती। संपूर्ण कामगारांच्या वतीने एक मागणी त्या ठिकाणी देवाकडे होती की साहेबांना जे काय म्हणतात, सर्वजण म्हणतात की आम्ही देव पाहिलेला नाहीये, पण या माणसाच्या ह्याच्यात देव बघितलेला आहे। असे सर्वांचं मनातलं, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये आपला एखादा व्यक्ती, आपला एखादा रिलेटिव्ह गेल्यानंतर जे दुःख होतं, ह्याच्यापेक्षाही किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त दुःख आज या टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनला झालेलं आहे। माणसातला देव माणूस आज हरपला। आज त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या स्मृती या कायम आमच्या पिंपरी चिंचवडमधील सर्व कामगारांच्या मनामध्ये राहणार आहेत। कठीणामधला कठीण प्रसंग आम्ही अनुभवलेला आहे आणि आदरणीय टाटा साहेबांच्या माध्यमातून त्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं आणि त्याच्यावर मात कशी करायची, तर हे आम्हाला आदरणीय टाटा साहेबांनी शिकवलेलं आहे। कोविड सारखा प्रसंग असेल, त्या कोविडमध्ये मला असं आठवतं, आम्ही त्या पिरियडमध्ये त्यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला युनियनला त्यांनी सांगितलं होतं, मेरे को 0 कैजुअलिटी चाहिए, आप कुछ करो, कुछ भी हो न दो, मेरे को एक ही एम्प्लॉयज मेरा बिगर दवाई का नहीं रहना चाहिए, आपको जो चाहिए वो आप कर सकते हो, लेकिन मेरे को 0 कैजुअलिटी चाहिए। असा देव माणूस मला नाही वाटत की ह्या भूतागाव कुणी असेल की कामगारांबद्दल एवढं प्रेम आणि कामगारांबद्दलची त्यांची एवढी आत्मीयता ही चुकूनच कोणत्या तरी उद्योगपतीच्या मनामध्ये असते। छोट्यातल्या छोट्या कामगारांचा हे करायचे, त्यांच्यावर काळजी घ्यायची, त्याचं एकच उत्तम उदाहरण देतो। साहेब जेव्हाही कधी पुण्यात राहायला यायचे, लेक हाऊसमध्ये जेव्हा ते जेवून त्यांच्या रूममध्ये झोपायला जात होते, अवतीभोवती असलेले सिक्युरिटी गार्ड, इलेक्ट्रिशियन, कोणत्याही माणसाला कडं ते स्वतः जायचे, स्वतः विचारायचे जेवला का तुम्ही, तर समोरच्यानी जरी सांगितले की जेवलं तर ते विचारायचे काय जेवलंय ते सांग। म्हणजे त्यांना एवढी काळजी असे की त्या माणसांनी पण जेवला का नाही, म्हणजे तो जरी कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल तर त्या माणसाबद्दल त्यांची काळजी होती। आज आम्हाला इतकं दुःख होतं सगळ्यांना की आमच्यातला एक देव माणूस हरवलाय। प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर किंवा आपल्याला ज्या माणसाबद्दल आदर वाटतो किंवा काय, असा माणूस समोर भेटल्यानंतरची जी भावना असते ना, ते मला वाटतं मला त्यावेळेला कळाली काय आहे ते। आणि आपल्यात नाही आज नाही ना दुर्दैव, आज मला म्हणजे काल रात्रीपासून मला फार हे झालं असं की ज्या माणसाला आपण भेटलो, ज्या माणसाला जग त्यांच्याबरोबर 2 मिनिटं बोलण्याकरता म्हणून कित्येक वर्ष लोक वाट बघत असतील कदाचित, परमेश्वरांनी ती संधी मला दिली आणि त्यांनी एकच सांगितलं होतं, मी तुम्हाला श्रद्धांजली वाहिनी की सेट युअर गोल अँड देन फोकस्ड इट। हे तुमचं वाक्य मी आयुष्यभराकरता लक्षात ठेवलेलं की कुठल्याही गोष्ट करण्याकरता तुम्ही आधी तुम्हाला काय करायचंय हे सेट करा आणि मग त्याच्यावर त्याचे प्रचंड प्रयत्न करा, प्रयत्नांती यश 100% तुमचं आहे। सरांनी त्यावेळेला सांगितलं होतं। त्यांच्याकडे बघितलं म्हणजे असं वाटलंच नाही की आपण इतक्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टशी बोलतोय। त्यांनी नॉर्मल साधा फॉर्मल शर्ट, पॅन्ट, मोजे आणि फ्लोटर इतके त्यांचे साधे त्यांचा पेहराव होता
आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलताना असं काय वाटलं पण कुठल्यातरी आपल्या एखाद्या गाईडशी किंवा आजोबांशी बोलतोय असाच प्रकारचं बोलणं झालं. त्यांनी बरेच गोष्टी सांगितल्या की तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करा, त्यानंतर त्याच्यासाठी कसे प्रयत्न करा, आणि त्यामुळे तो पूर्ण एक एनरिचिंग अनुभव होता त्या विषयी, आणि ती गोष्ट मी आयुष्यभर चेरिश करेन. भारतभरासाठी असलेलं योगदान हे अतुलनीय आहे आणि त्यांनी उद्योग क्षेत्रामध्येच भरारी घेतली नाही तर आरोग्य क्षेत्रामध्ये आणि सेवाभावी जे काही योगदान त्यांचं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संकल्पनेतून उद्योग क्षेत्रात जे काही भारतानं प्रगती केली, एक वेगळी वाटचाल निर्माण केली, त्याला आमचा मानाचा मुजरा आहे. तर रतन टाटा यांच्यामध्ये आम्ही देव पाहिला अशाच भावना खरं तर या सामान्य नागरिकांनी देखील व्यक्त केलेल्या आहेत. कारण रतन टाटा यांनी केलेलं कार्य हे खरंच खूप कौतुकास्पद आणि मोठं आहे. शब्दात वर्णन करता येणार नाही असं व्यक्तिमत्व. केवळ उद्योगच नाही तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठी देखील जगभर प्रसिद्ध आहेत.